पातळीवरील मतभेद दूर, शेकापचे कार्यकर्ते पुन्हा सक्रिय, पार्थ पवार यांना मताधिक्य देण्याचा दावा। स्थानिक पातळीवर मतभेद झाल्याने कार्यकर्ते दुखावले होते, मात्र आमदार जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यामुळे सर्व समज आणि गैरसमज दूर झाले असून कर्जत खालापूर मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मोठे मताधिक्य देण्याचा दावा शेकापच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विश्वासात घेत नसल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारापासून कर्जतचे शेकापचे कार्यकर्ते दूर होते। कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचाराच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी कर्जतमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीत कार्यकर्त्यांनी मनमोकळा संवाद साधून मनातील नाराजी बोलून दाखवली। अजित पवार आणि जयंत पाटील यांनी यापुढे असे घडणार नाही असा शब्द दिल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। शेका पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष असून हेवे दावे बाजूला ठेवून पार्थ पवार यांना लोकसभेत पाठवण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतील असा विश्वास शेकापचे नेते किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे। आपले हेवे दावे असतील, मतभेद असतील मित्रपक्षांबरोबर, परंतु लोकसभेची निवडणूक ही ऐतिहासिक आहे आणि निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह आहे। कारण पवार साहेबांच्या कुटुंबातला एक सहकारी, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती यांना लोकसभेवर पाठवण्याची संधी आम्हा कर्जत आणि खालापूरकरांना या ठिकाणी मिळते आणि जयंतभाईंचा आदेश हा आमच्यासाठी हा अंतिम आदेश असतो। आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्या आदेशानुसार कामाला लागलो आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्य या निमित्तानं आम्ही जे उमेदवार आहेत पार्थ पवार यांना कर्जत आणि खालापूरमधून देऊ, आज या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आहे। स्थानिक पातळीवर मतभेद होत असल्याने कार्यकर्ते दुखावले जातात असेही त्यांनी सांगितले। फक्त काही ज्या निवडणुका होतात त्यामध्ये ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या यामध्ये जे मतभेद होतात हे खालच्या पातळीवर, गाव पातळीवर झालेले असतात, त्यामध्ये कार्यकर्ते दुखावलेले असतात। त्याबद्दलची चर्चा त्यांच्याबरोबर आम्ही केली आणि हेच दुःख कार्यकर्त्यांचं होतं। शेतकरी कामगार पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता ही फार मोठी अपेक्षा नसलेला कार्यकर्ता आहे। मावळमध्ये शेका पक्षाची मोठी ताकद असून राष्ट्रवादी, शेका पक्ष, काँग्रेस हे मित्रपक्ष एकत्र झाल्याने पार्थ पवार यांचा विजय निश्चित असल्याचे मत शेकापचे कर्जत तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले आहे। कुठल्याही पद्धतीचा याच्यामध्ये मनामध्ये हे नाही आहे पार्थच्या बाबतीमध्ये, कारण पार्थ पवार हा उमेदवार राष्ट्रवादी जरी असला तरी खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आहे असं भाई जयंत पाटीलने ज्यावेळेला कबूल केलं आहे त्यावेळेला निश्चितपणे आमच्या इथले सर्व कार्यकर्ते कर्जत खालापूरचे शेतकरी कामगार पक्षाचे एकदम जोमानं कामाला लागतील आणि पार्थ पवार यांना येणाऱ्या लोकसभेमध्ये 29 तारखेला जास्तीत जास्त मतं देऊन निवडून आणतील। देशात भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात वातावरण असून उरण, पनवेल आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मोठे मताधिक्य देऊ असा विश्वास शेका पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष वैभव भगत यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि सर्व समविचारी पक्ष हे एकत्रित आलेले आहेत। त्याप्रमाणे मावळमध्ये शेतकरी कामगार पक्ष जयंतभाई यांनी आदेश दिलेले आहेत का धर्मविरोधी पक्ष आहेत त्यांच्याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांनी एकत्रित येऊन काम करायचं आहे आणि मावळ मतदारसंघामधून उरण, पनवेल, कर्जत यामध्ये पार्थ पवार यांना चांगल्या प्रकारे आघाडी द्यायची आहे असे आमचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते सरचिटणीस यांनी आदेश दिलेला आहे। शेका पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाल्याने पार्थ पवार यांना हायसे वाटले असले तरी राष्ट्रवादी आणि शेकापमध्ये निर्माण झालेली दरी कमी होऊन दुभंगलेली मनं जोडली जातात का याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।